नमस्कार, स्वागत आहे तुमचे आईच्या स्वयंपाकघरात. मंडळी, गवारीची भाजी तशी आवडीने खाणारे कमीच. त्यातल्या त्यात थोडी ओलसर भाजी असेल तर ती खाल्ली जाते. पण सुकी भाजी करायला कंटाळाही येतो आणि आवडीने कोणी खातही नाही. पण या पद्धतीने एकदा करून पहा. अतिशय चटपटीत आणि तोंडाला चव आणेल अशी पद्धत मी इथे तुम्हाला दाखवणार आहे. आणि मला खात्री आहे की प्रत्येक वेळेला गवारीची भाजी तुम्ही ह्याच पद्धतीने कराल. चला आता मग पाहूया कशी करायची ही गवारीची भाजी. गॅसवर कढई तापत ठेवली आहे. त्यात आपण तेल टाकतोय. तेल तापलं की त्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की जिरं टाकूया. तेल चांगलं तापलं आहे. त्यामध्ये आता कढीपत्ता, कांदा टाकून व्यवस्थित परतून घेऊया. पद्धत अशी अगदी साधी आहे. कांदा थोडासा मऊ झाला की मग आपल्याला हा बारीक चिरलेला लसूण आहे तो टाकते आहे. तो परतून घेऊया. लसूण हा ऑप्शनल आहे. जर तुम्हाला लसूण आवडत नसेल तर टाकू नका. आता आपल्याला यामध्ये हळद, हिंग, तिखट, कांदा लसूण मसाला आणि धणे पावडर हे टाकून जरा परतून घेऊया. यात आपल्याला थोडासा गोडा मसालाही टाकायचा आहे. आता यामध्ये आपण थोडा गोडा मसाला टाकू आणि परतून घेऊ. गवार मी हातानेच मोडून घेतलेली आहे. ती आपण आता यामध्ये टाकून घेऊया. ती व्यवस्थित परतून घेऊया. एकसारखी परतून झाली की मग आपल्याला यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो टाकूया. परत व्यवस्थित परतून घेऊ. आणि आता आपल्याला यावरती मीठ टाकायचं आहे आणि एक चिमूट साखर टाकायची आहे. थोडं टाकून परतून घेऊन आपल्याला एक वाफ घ्यायची आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण 2 मिनिटाकरता वाफ घेणार आहोत. यावरती 2 मिनिटाकरता झाकण ठेवलेलं आहे. झाकण उघडून पाहूया. वा, ह्याला छान पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित परतून घेऊन परत थोड्या वेळ आपण झाकून ठेवूया. 1-2 मिनिटांनी उघडून पाहू. वा, छान वाफ आलेली आहे ह्याला. आता या स्टेजला आपल्याला थोडंसं पाणी याच्यावरती शिंपडायचं आहे आणि झाकण ठेवून परत वाफ घ्यायची आहे. मंडळी, ही भाजी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त आहे. आपल्या आहारात अशा भाज्यांचा समावेश हा असायलाच हवा. आजकालच्या धाकधुकीच्या जीवनात जेवणाकडे लक्ष तसं कमीच दिलं जातं. बाहेरचे खाणे खूप प्रमाणात वाढले आहे. पण मंडळी, ही एवढी जी आपण धावपळ करतो ती पोटाकरताच ना. आणि तेच योग्य नसेल तर ह्या सगळ्या बिझी शेड्यूल आणि फास्ट लाईफचा काहीच उपयोग नाही. हेल्थ ठीक असेल तरच वेगवेगळ्या यशाच्या शिखरापर्यंत सहज पोचता येईल. म्हणूनच थोडा वेळ काढून स्वतःसाठी आणि आपल्या प्रियजनांसाठी घरीच अन्न बनवा. पहा, आता यावरती मी पाणी शिंपडलं आहे आणि ते आपण आता परत झाकून ठेवणार आहोत. गवार शिजवायला 3 वाफा तरी लागतातच. आता 1-2 मिनिटांनी आपण पाहतोय. एकदा चेक करूया आपली भाजी शिजली आहे का. पहा, भाजीचा रंग तर खूप छान आला आहे आणि वासही खूप छान सुटलेला आहे. पहा.
थोडीशी शिजायला हवी आहे. आता परत थोडंसं पाण्याचा पपकारा मारून आपण हे झाकून ठेवूया आणि 1-2 मिनिटांनी परत एकदा उघडून पाहू. भाजी व्यवस्थित शिजली असेल तर खायलाही छान लागते. पहा, आता 2 मिनिटांनी मी उघडते झाकण आणि एकदा आपण पाहूया कशी झाली आहे भाजी, शिजली आहे का. वा, रंग तर खूपच छान आला आहे. हां, आपली भाजी मस्त शिजली आहे. पहा, अशी भाजी खायला खूप छान लागते. पोळीसोबत ही भाजी आणि सोबतीला दही जर असेल तर खूपच छान लागतं. तुम्ही करून पहा या पद्धतीने गवारीची भाजी. आता यावरती आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया. पहा, किती सुंदर दिसते. वा, मला खात्री आहे तुम्हाला ही भाजी नक्की आवडेल आणि करायला तशी सोपी आहे. यात बाकीचं आपल्याला वाटण वगैरे काहीच टाकायचं नाही. मी यात दाण्याचा कूटही टाकलेला नाही आहे. ही अशीच भाजी खूप छान लागते. पहा, किती छान रंग आला आहे. तुम्ही करून पहा अशी गवारीची भाजी आणि कशी झाली ती मला नक्की कळवा. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. अशा वेगवेगळ्या व्यंजनांसाठी पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.